नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रशांत दिवळे. शेतकरी मित्रांनो, गहू पिकावरती पहिला स्प्रे कोणता घेतला पाहिजे व त्या स्प्रेचा आपल्याला त्या ठिकाणी फायदा काय होणार आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, स्प्रे करते वेळेस आपल्या पिकांवरती गहू पिकावरती येणारा जो की काळा पांढरा मावा असेल व तांबेरा असेल यांवरती नियंत्रण आणणे फार गरजेचे राहते. त्यासाठी आज मी तुम्हाला पुढील कॉम्बिनेशन देणार आहे, ते नक्की फॉलो करा. शेतकरी मित्रांनो, कीटकनाशकांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहे रोगरचा वापर त्या ठिकाणी आपल्याला 30 मिली प्रतिपंपासाठी असा करायचा आहे, जेणेकरून काळा पांढरा मावा असेल त्या ठिकाणी त्यावरती नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. त्याचनंतर आपल्या बुरशीनाशकांमध्ये जे की पाहायला गेलं तर इंडोफिल कंपनी झेड असेल किंवा बाहेर कंपनी अँट्राकॉल असेल, या दोन्ही बुरशीनाशकांपैकी एक बुरशीनाशक आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहे, जेणेकरून तांबेऱ्यावरती आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियंत्रण पाहायला मिळेल. त्याचनंतर मित्रांनो, जे की PI कंपनीचं बायोटायक्स म्हणून सीड एक्स्ट्रा येतात, त्या ठिकाणी त्याचा आपल्याला वापर करायचा, जेणेकरून आपल्या फुटोंची संख्या त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या बेस्ट क्वालिटीमध्ये पाहायला मिळेल. जेवढा फुटो अधिक होईल तेवढा आपलं उत्पन्न त्या ठिकाणी जास्त मिळेल. त्याचनंतर यामध्ये आपल्याला विद्रव्य खताचा वापर करायचा. विद्रव्य खताचा वापर करते वेळेस आपल्याला त्या ठिकाणी आयशेल कंपनीचं 12 एसेट असे त्या ठिकाणी घ्यायचं आहे. 100 ग्रॅम प्रतिपंपासाठी आपल्याला ठिकाणी घ्यायचं आहे. मित्रांनो, हे असे कॉम्बिनेशन करून आपल्या ठिकाणी गहू पिकावरती स्प्रे घ्यायचा आहे, जेणेकरून आपला उत्पन्नास व रोगराईचा आपला गहू बळी पडणार नाही. मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर नक्की करा. धन्यवाद.